नमस्कार. पौर पेठ पौर कसबे आणि पंचक्रोश येथील भाविक भक्तांना मी विनंती करतो की आम्ही मागील वर्षापासून ओम श्री संगमेश्वर महादेव मंदिर आरती परिवारामार्फत येथे संगमेश्वराच्या या गुगड्याने देवळीच्या संगमावर महाशिवकरांपतीचं मागच्या वर्षी आयोजन केलं होतं. याही वर्षी दुसऱ्या वर्षी आयोजन केले असून प्रवक्ते श्री संत प्रकाश नंदजी महाराज बरेडे आश्रमाले यांच्या श्रवणातून आपण सर्वांनी शिवपुराणाचा लाभ घ्यायचा आहे. शिवपुराणाची वेळ दुपारी 1 ते 4 अशी राहील. सुरुवातीला आरती होईल, नंतर संध्याकाळी परत आरती होईल. अशा पद्धतीने एक चांगला उपक्रम राबवतोय. गावात आम्ही जवळजवळ 2 वर्षापासून दररोज या मंदिरावरून गावातल्या एका कुटुंबाला आम्ही मान देतो, सेवा करण्याची संधी देतो आणि त्यांच्या हातून पूजापाठ घेऊन सर्व आरत्या आम्ही घेतो, शिवस्तुती घेतो आणि भक्तीचं वातावरण गावात निर्माण करायचं कार्य या आरती परिवारामार्फत चालू आहे. आजच्या मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की आरती परिवाराचे अध्यक्ष शंकर दगडू जाधव, उपाध्यक्ष राहुल ढेंगाळे, सचिव अशोक सरवडे व सर्व सन्माननीय सदस्य, सर्व आरती करणारे जे सेवेकरी आहेत त्या सर्व सेवेकरीमार्फत मी गावातल्या व्यक्तींना, महिला बांधवांना आमंत्रित करतो की दररोज 7 दिवस 16 ते 22 पर्यंत शिवकथेचं 1 ते दुपारी 1 ते 4 श्रवण होईल, व्याख्यान होईल आणि 23ला 10 ते 12 काल्याचं कीर्तन होईल. भागवताचार्य क्रमचार्याचे महाराज कल्पेश महाराज यांचं कीर्तन होणार असून 12 नंतर 1 ते 4 इथे भंडाऱ्याचा कार्यक्रम होणार आहे. भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर इथे मागच्या वर्षी आले होते. गावापासून अंतर असलं तरी त्यांची जाण्या येण्याची व्यवस्था पोटच्या सांडून ट्रॅक्टरवर काही गाड्या लावलेल्या आहेत आणि आमचे भक्त, आमचे जे सेवेकरी आहेत, ही सेवक मंडळी आहे, वाहन समितीचे, त्या समितीचे सर्व पदाधिकारी लोकांना बसवून इथं आणण्याचं काम करतील आणि इथून परत कथा आटोपल्यानंतर स्टँडपर्यंत लेलनगरमध्ये पोहोचवून देण्याचं काम करणार आहे. मी सर्वांना विनंती करतो, या क्षेत्राचं महात्म्य आपल्याला कळलंय. एक जागृत देवस्थान आहे, जवळजवळ पुरातन याचं इथे शिवकालीन हे स्थळ आहे आणि आता आपल्याला एक पर्यटन स्थळात त्याचं रूपांतर करायचं आहे. भाविक त्याकरता आपल्याला भक्तांची गरज आहे आणि समाजात जे अनिष्ट चाली रीती तरुण वर्ग जो भांबवला आहे, जो मोबाईल मागे फिरतोय, व्हॉट्सअप, फेसबुक, या दृष्टिकोनातून वाईट व्यसनापासून मुक्त व्हावं, एक आदर्श समाज, एक सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला कीर्तन, प्रवचन, भजनं आणि धार्मिक मार्गाकडे लोकांना वळवणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही सर्वांना या धार्मिक कार्यात सहभागी होण्याचं आव्हान करतो आणि आम्हाला यथाउचित आपल्या परिणाम सहकार्य करू ही विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो.